हाडाची काढं रक्ताचं पाणी करणं हे माझं काम आहे, ते मी करेन. एकीकडे महाविकास आघाडीने लोकसभेच्या कोल्हापूर जागेसाठी शाहू छत्रपती यांचं नाव निश्चित केलं असताना दुसरीकडे भाजपने आता धक्कादायक प्रस्ताव शिवसेनेपुढे ठेवलाय. शाहू छत्रपती यांच्या विरोधात थेट छत्रपती शाहू महाराजांच्याच जनघराण्यातील भाजप नेते समरजित घाटगे यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा हा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. खासदार संजय मंडलिक यांना विधान परिषदेचे सदस्य करून त्यांना राज्यमंत्री पदाचं आश्वासन देण्यात येणार असल्याचं समजतंय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातील एका नेत्याने असा प्रस्ताव असल्याच्या चर्चेला दुजोराही दिलाय. पण खासदार मंडलिक यांनी मात्र या मतदारसंघातील मीच तगडा उमेदवार असल्याचं जाहीर केलंय. दिल्लीत गुरुवारी संध्याकाळी अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील नेत्यांची जी बैठक झाली त्यात हा प्रस्ताव पुढे आलाय. महाविकास आघाडीने आमदार सतेज पाटील यांच्या आग्रहानुसार शाहू छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असताना दुसरीकडे त्या तुलनेत यावेळी मंडलिक यांची उमेदवारी दुबळी असल्याचं भाजपच म्हणत आहे. त्यामुळे सर्वेक्षणाची आकडेवारी समोर ठेवत कोणताही धोका पत्करण्याची भाजपची तयारी नसल्यानं त्यांनी समरजित यांचा पर्याय समोर आणल्याची चर्चा आहे. समरजित घाटगे हे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून गेली 5 वर्षे राजकारण समाजकारणात सक्रिय आहेत. राजघराण्याच्या जनक घराण्याचे वलय, तुलनेत नवा चेहरा आणि महायुतीची ताकद यामुळे घाटगे यांचं नाव पुढे करण्यात आले. तर घाटगे यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत मंत्री हसन मुश्रीफ काय म्हणाले पहा. मला त्याची काही माहिती नाही. काल आमचे नेते अजितदादा पवार काल मुख्यमंत्री आमच्यावर होते. मुख्यमंत्री म्हणाले 4 वाजता मी जाणार आहे. दिल्लीत आमची बैठक आहे, त्याची बैठक झाली असेल. अजून मला काही तपशील समजला नाही. परंतु तिन्ही पक्ष बसून जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील त्याच्या मागे ठामपणानं उभा राहणार आणि हाडाची काढं रक्ताचं पाणी करणं हे माझं काम आहे, ते मी करेन. अहो, कोण उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. आता ही तर एकनाथ शिंदे साहेबांची जागा आहे. आता काय होणार आहे मला माहिती नाही. कोणी उमेदवार असेल तर त्याचा प्रचार मला करावा लागेल, नेतृत्व करावं लागेल, कारण आपला स्वभाव नाही तो. समरजित घाटगे यांची उमेदवारी ठरली तर पालकमंत्री आणि घाटगे यांचे कट्टर विरोधक असलेले हसन मुश्रीफ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर प्रामुख्याने घाटगे यांच्या विजयाची जबाबदारी असणार आहे. घाटगेंची उमेदवारी ठरवतानाच मुश्रीफ देखील आपले विधानसभेचे गणित सोडवूनच मग मान्यता देणार यात शंका नाही. घाटगे निवडून दिल्लीला गेल्यानंतर तेच जर मुश्रीफांच्या प्रचार प्रारंभाला खासदार म्हणून उपस्थित राहणार असतील तर मुश्रीफ खरोखरच हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करणार यात शंका नाही. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.